सो हाय गाईज, आणि मी गेलो होतो फिटिंग्सला डिझायनर स्टुडिओला. कॉज माझा शो होता, त्यासाठी मला 2 आउटफिट वेअर करून काय चेंजेस आहेत का हे बघायचे होते. सो आज आहे शो डे. तर आज शो आहे आपला कोरेगाव पार्कला. तर आधी मी आता ब्रेकफास्टला वगैरे जाणार आहे. त्यानंतर 12:30ला मी जाईन मेकअप स्टुडिओला, जिथं मेकअप होईल, आणि त्यानंतर मी लोकेशनवर जाईन. सो काल तुम्ही जसं पाहिलं, मी डिझायनर स्टुडिओला गेलो होतो. तिथं माझे झाले 2 चेंजेस. सो सिक्वेन्स जी आहे आजची माझी, त्यात 2 चेंजेस आहेत माझे. सो मी झालो रेडी. ओपन आहे वेन्यू जो आहे फॅशन शोचा, तो ओपन आहे. सो खूप जास्त गरमी होईल असं वाटते मला, का तर रिहर्सलला वगैरे. सो मी हा आउटफिट वेअर केला आहे. सो एकदम प्लेन आणि खूप जास्त लेनन ब्लेंडवाला शर्ट आहे, ज्यात जास्त गरमी होणार आहे. आणि पॅन्ट पण मी लेनन ब्लेंडची घातली, जेणेकरून जीन्स जर मी वेअर केली तर मला वाटतं की गरमी होईल तिथे. सो कसा वाटला आउटफिट. आणि आता जाऊया ब्रेकफास्टला. सो काय खातो मी, का तर मी शूटला जायच्या दिवशी जास्त खात नाही. कॉज मला असं वाटतं की मी जर खाऊन गेलो तर थोडा लेझी होतो मी. सो पण आज दुपारनंतर शो आहे, सो मला काहीतरी खायला लागेल, नाहीतर एवढ्या उन्हाचं डिहायड्रेट होईल. सो लेट्स गो, बघूया काय होतं. आणि संडे होता आज. काय गर्दी त्या वैशालीच्या बाहेर, म्हणजे लोकांना पैसे देऊन खायला सुद्धा एवढा टाईम आहे तिथे थांबण्यासाठी. म्हणजे नेक्स्ट लेवल गर्दी आहे भाई ती. आणि मला पण तिथली टेस्ट आवडते, म्हणून मी गेलो फायनली. आणि मी माझा फेवरेट चीज उत्तप्पा घेतला. आणि त्यानंतर ब्रेकफास्ट वगैरे सगळं करून मी पोहोचलो मेकअप स्टुडिओला मेकअपसाठी. बॉईजचं काय एवढा मेकअपचं नव्हता सीन. एक हाफ ॲन आवरमध्ये तिघांचंही आमचं मेकअप झालं. बट गर्लसाठी खूप टाईम लागला तिथे. आणि मी त्यांना बोललो की अरे माझ्याकडे आहे माझं फाउंडेशन, ते यूज करा. कॉज त्यांच्या फाउंडेशनमुळं मी खूप जास्त माझा जो टोन आहे तो खूप जास्त लाईट झाला होता अजून. तसं मेकअप कंप्लीट करून आम्ही गेलो वेन्यूकडे, जिथे शो होणार होता केपीत. आणि फ्रेंच इन्स्टिट्यूट जे आहे त्यांनी हा शो अरेंज केला होता. आणि टाईम होता शोला. सो आम्ही घेतली कॉफी. ते होतं फ्रेंच कॅफे तिथे. सो आम्ही तर कोल्ड ब्रू ऑर्डर केली. बट कोल्ड ब्रू आली अशी की प्लेन कॉफी आणि आईस दिलं तर त्यांनी फक्त त्यात. मग फास्ट रिहर्सल केली. तर बघू शकतो खूप गरमी होती, खूप जास्त ऊन होतं. बट रिहर्सल वगैरे सगळं सुंदर झालं. आणि तिथं ऑल डे प्रोग्राम चालूच होते त्यांचे. हाऊज द शो. आणि हा होता माझा सेकंड आउटफिट. बट याचा व्हिडिओ अजून मिळाला नाही मला, सो मी तो अजून अपलोड नाही केला. त्यानंतर आम्ही केलं फोटोशूट. आणि तुम्हाला अपडेटसाठी माझ्या इन्स्टा पेजला नक्की फॉलो करा. मी तुम्हाला फॅशन टिप्स आणि ॲज अ मॉडेल कसं वर्क करायचं ते दाखवेल. आणि तिथं होतं वाईन टेस्ट करायला. मी तर काय करत नाही, म्हणून मी फक्त ऐकत होतो की काय बोलतायत ते.
आणि मग संध्याकाळी डिनर करून मी गेलो घरी. कॅब काही लवकर मिळत नव्हती, बट ॲटो फास्ट आला म्हणून ॲटो केला आणि घरी आलो. आणि काय मुंबई खेळली आहे काल. ठीक आहे, पहिली मॅच देवाची असती, असं झालं. मला तशी भूक नव्हती, पण पप्पाने खूप इन्सिस्ट केले की अर्धी चपाती तरी खा, म्हणून मी खाल्ली. भेटत नेक्स्ट ब्लॉगमध्ये. तोपर्यंत लाईक, शेअर आणि सबस्क्राईब.